कर्जत तालुक्यातल्या पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीत भाकरीचा पाडा इथे रोज टेम्पल या नावाने गृहप्रकल्प आहे। या ठिकाणी 200 प्लॉट असून त्याची बिनशेती परवानगी ही 2008 साली घेण्यात आली होती। प्रत्यक्षात बांधकाम हे 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं। मात्र या बांधकामासाठी बिल्डरला कुठलीही परवानगी घेण्याची आवश्यकता भासली नाही असं समोर आलंय। कारण या ठिकाणी बांधल्या गेलेल्या काही बंगल्यांना पिंपळोली ग्रामपंचायतीने अनधिकृत बांधकाम म्हणून घरपट्टी लावली आहे। या ठिकाणी पाण्याचा मुबलक पुरवठा देखील करण्यात आलाय। त्यामुळे येथील बिल्डरला प्रशासनाने पायघड्या अंतरल्याचं चित्र आहे। याबाबत पिंपळोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक MD थोरवे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही नोटीस दिल्या होत्या, पण त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही। नंतर आम्ही घरपट्ट्या लावून दिल्याचं अजबाबदार उत्तर ग्रामसेवकांनी दिलंय। तर पाण्याबाबत आमचा काही संबंध नाही असं देखील ते बोलले। यासह परवानगी हा प्रश्न महसुलाचा असून ते महसूल विभागाने पाहावं असा सल्ला देखील ग्रामसेवक महाशयांनी दिल्यामुळे बिल्डर लॉबीचं चांगलंच फावत असल्याचं चित्र आहे। थोरवे साहेब बोलताय, ग्रामसेवक? हो, पिंपळोली ग्रामपंचायत तुमच्याकडेच आहे ना? ना ते कसं आहे, सर्वे नंबरची जागा आहे। त्यांना आम्ही सुरुवातीला नोटीस दिली होती। ओके, त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं। आम्ही त्यांच्याकडे पत्र मागणी केली आम्ही त्यांच्याकडे। येणे झालेले प्लॉट होते ते, त्याच्यावर बांधकामाची परमिशनचे त्यांनी पत्र दिलं होतं। त्या 5-6 लोकांना दिलेत, त्या 6 लोक आहेत ना ती। अच्छा, हा, 6 लोकांना दिलेत। 6 लोकांना नोटीस दिलेली आहेत का तिथे? हो हो। ओके, त्याच्यानंतर घरपट्टी करून दिली? हा, त्याच्यानंतर दिली आम्ही। अच्छा, पाणी वगैरे कसं काय त्यांना तिथे? नाही, पाणी बिना तिथे सगळं त्यांचं ते बघतात। पाण्याची लाईन दिली ग्रामपंचायतीने असं समजलं मला। नाही का? मग तिथे पाण्याची लाईन आहे ती कोणाची मग? ही ग्रामपंचायतीची लाईन जुनी आहे, पण ती ग्रामपंचायत ताब्यात नाहीये, ती स्वतंत्र चालवते ते। रोज टेम्पल इथे बिनशेतीवर मिळालेली बांधकाम परवानगी संपल्यावर देखील बांधकाम होत असून ग्रामपंचायत प्रशासन बिल्डरसाठी रेड कार्पेट अंतरत असल्याने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा शून्य आहे। तेव्हा यावर महसूल विभाग आणि जिल्हा परिषद कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।